माझ्या बच्च्याला कळत होतं लय मिस, मला आठवलं पहिला किस, मग काय टाय टाय किस मधून जिंकून आलो. त्याबद्दल मला काहीच माहित नव्हतं. फुक झुपुक झापुक झुपुक वाजत राहतंय ग. नमस्कार, मी निकिता. टेलिव्हिजन खबरमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या झापूक झुपूक या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. हा चित्रपट येत्या 25 एप्रिलला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि या चित्रपटातील झापूक झुपूक असा कडक माणूस आपल्यासोबत आहे, सूरज. हॅलो सूरज, कसा आहेस? ताई एक नंबर. तुम्ही कशा आहेत? मी सुद्धा मस्त. जेव्हा तू पोस्टरवर स्वतःला पहिल्यांदा पाहिलंस, तुझा पहिला चित्रपट आणि मुख्य भूमिकेत झळकलास, काय वाटलं तुला? आज म्हणजे एवढा मोठा टेरर आणि माझा स्वतःचा पिक्चर येतोय, मला अभिमान आहे. कधी मी आता वलच्या ताईला म्हणा, त्यांना मी आई मानले, परत पेडी दादाला, परत अशोक मामांना, ती म्हणजे वडील सारखंच आहेत. त्यांचं जुनं पिक्चर बघून मला एक शिकायला भेटलं की कसं शिकायचं, आणि केदार सरांनी मला तसं शिकवलंय की माझ्या आई बापांनी अख्ख्यांची म्हणजे कसं बोलायचं कसं नाही ते अख्खं शिकवलंय. त्यांच्यामुळेच मी आज हितपले नाही, आणि आज माझा टेलर लॉन्चिंग सरांच्या हाताने झालाय. लेटेस्ट सरांनी ते बिग बॉस हे होतं, हेड होतं. मला बरं वाटलं. चित्रपट जेव्हा शूट होत होता तेव्हा केदार सरांनी काय काय सूचना दिलेल्या, काय काय माहिती सांगितलं की असं करायचं कॅरेक्टर, किंवा असं काही असं पर्टिक्युलर सांगितलं तुला? मला बिग बॉसच्या मधून जिंकून आलो, त्याबद्दल मला काहीच माहित नव्हतं. मी आलो, स्टेजवर आलो, आणि तेव्हा सांगितलं सूरज चव्हाणवर मी पिक्चर काढतोय. मला काहीच माहित नाही. मला त्या बिग बॉस मध्ये काहीच करत नाही. आपण काय करतो, आपली मिमली बुद्धी ना कुठं जाते ती करतच नाही, म्हणजे करत नाही, समजत नाही. पण शूटिंग करताना सरांनी काही सांगितलेलं की तुला असं कॅरेक्टर करायचं, तसं कॅरेक्टर करायचं, की जे आहे तसाच वागायचं असं सांगितलं? हाय तसंच वागायचं, आणि तू लोकांना आवडतं तसंच पाहिजे. मला तीच द्यायचं, तीच तुझं म्हणजे लोकांना आवडतंय, पब्लिकला आवडतंय, तीच पाहिजे मला. ट्रेलर नुकताच रिलीज झाला. तुझा फेवरेट पार्ट कोणताही ट्रेलर मधला? माझा शेवटचा मला मला फाईटच आवडते ना. खूप फायटिंग आवडते. मला खूप फाईट आवडते, आणि साऊथला जाणं म्हणजे जाणं आपला शब्द आहे, आणि मैदान गाजवणं. एक सॉंग आलतं, दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग, तुझ्या चिकण्या मुकलेला मन चोरून पाहतंय ग. ती सॉंग आलतं, त्याच्यावर मी माझं काहीतरी स्वतःच शब्द बनवल्यात, स्वतःच पर्सनॅलिटीचे ही काय म्हणतात, स्वतःचा बँड बनवला, स्वतःच्या शब्दात ती गाजवलं. झापूक झुपूक बच्चा आय लव्ह यू ना, असं केलं म्हणून ती गाजलं. झापूक जाता आता एक तुझा असा फेवरेट डायलॉग चित्रपटातील? पिक्चर मध्ये माझ्या बच्च्याला कळत होतं लय मिस, मला आठवलं पहिला किस, मग काय टाय टाय किस. जाता आता काय सांगशील तुझ्या फॅन्सना? माझ्या फॅन लोकांना मी एकच सांगेन की माझ्या एकदा ते स्वतः ठेवा, आणि बिग बॉस कसा बघितला तेवढं PM दिलं, तसंच माझ्या पिक्चरला झापूक झुपूकला द्या, आणि नक्की पहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट.